पोलीस दादांच्या फिटनेससाठी आरोग्य तपासणी शिबिर 1600 अधिकारी कर्मचाऱ्यांची होणार तपासणी। आजपासून 7 जानेवारीपर्यंत शिबिर सुरू राहणार। शिबिरात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घेण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांचे आवाहन। ताणतणावात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिर घेऊन त्यांचा फिटनेस कसा अबाधित राहील यासाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली। नंदुरबार जिल्हा पोलीस दल, जिल्हा रुग्णालय आणि छत्रपती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरातील सुमारे 1600 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। शिबिराच्या आज येथील छत्रपती हॉस्पिटलमध्ये शुभारंभ करण्यात आला। 7 जानेवारीपर्यंत सदर शिबिर हे सुरू राहणार आहे, त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिरात आपली तपासणी करून घेणे, अशी माहिती देण्यात आली। यावेळी शिबिरात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली। त्यात रक्ताच्या विविध चाचण्या, ECG, शुगर यासह विविध तपासण्या करण्यात येणार आहेत। पुढील उपचारासाठी छत्रपती हॉस्पिटलमार्फत निदान करण्यात येणार आहे। आजपासून या शिबिराचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते गणरायाचे पूजन करून करण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सांगितले की पोलिसांमध्ये ताणतणाव जास्त असतो, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे। त्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य शिबिर घेण्यात आले। या ठिकाणी उपचार व निदान करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले। यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, पोलीस निरीक्षक योगेश चौधरी, सुनील भाबड, जगदीश गावित, जयेश खलाने, विवेक पाटील, डॉक्टर कीर्तिकेन वैद्य, डॉक्टर रोशन भंडारी, डॉक्टर आशुतोष झांबरे, डॉक्टर राहुल दुभास, डॉक्टर अविनय नायक, सुनील गिरासे, रितेश जैन उपस्थित होते। मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार, गव्हर्नमेंट सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार यांची नॉन कम्युनिकेबल डिसीजेस ब्रांच त्यांचे व महा लॅब्स यांचे कोलॅबोरेशनने, तसेच छत्रपती हॉस्पिटल यांचे सहकार्याने आज पूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे सर्व अधिकारी अंमलदार यांच्याकरिता कॉम्प्रेहेन्सिव्ह मेडिकल चेकअपच्या आयोजन सुरू करण्यात आलेला आहे। हा मेडिकल एक्झामिनेशन मध्ये सर्व जे बेसिक पॅरामीटर्स आहे, सर्व ब्लड रिपोर्ट्स, त्याचबरोबर सर्व हेल्थ रिलेटेड पॅरामीटर्स याच्यामध्ये सर्व अधिकारी अंमलदार यांची चेक करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने त्यांना सूचना व ऍडवाइस प्लॅन करता येईल। मोठ्या प्रमाणात स्ट्रेस मध्ये असणारे आमचे सर्व जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांना त्यांचे हेल्थवर, त्यांचे लाईफस्टाईलचे अनुषंगाने जे काही इश्यूज होऊ शकतात या अनुषंगाने हा हेल्थ चेकअप ऑर्गनाईज करण्यात येत आहे। आणि मला खात्री आहे की याच्यामुळे आमचे सर्व जे काही पोलीस अधिकारी व अंमलदार आहेत त्यांचे जे काही हेल्थ कंडिशन आहे ते सुद्धा आपल्याला कळणार आणि त्यांचे लाईफ मध्ये जे काही करेक्शन्सची अपेक्षा आहे त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये व इतर पॅरामीटर्स मध्ये ते सुद्धा या हेल्थ चेकअपच्या अनुषंगाने आपल्याला करण्यामध्ये सोयीस्कर होईल। नंदुरबार जिल्ह्याचे जे काही स्थापनावर असलेले सर्व अधिकारी अंमलदार आहे, जवळपास 1600 ते 1650 पर्यंतचे आहे, तर पूर्ण एक 11 ते 12 दिवस पर्यंत ही मोहीम चालणार आहे आणि त्यामध्ये आपण सर्व अधिकारी अंमलदार यांना इन्क्लूड करू, कोणीही मिस होणार नाही या अनुषंगाने सर्वांची मेडिकल चेकअप आपण करून घेणार आहे। सर्व जे बेसिक रिपोर्ट्स प्राप्त होणार आहे त्या अनुषंगाने त्यामध्ये जे काही कन्सल्टिंग फिजिशियन आहे ते त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट सर्वांना कन्सल्टेशन आणि ऍडवाइस करणार आहे की पुढे त्याच्यामध्ये जर काही कोणत्याही पॅरामीटर मध्ये त्यांना काही इश्यू आहे तर त्याबद्दल त्यांनी काय काळजी घ्यावा आणि पुढची जे काही त्यांची रचना राहील आणि पुढचे जे काही कोर्स ऑफ ऍक्शन राहील तो फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टेशन व इतर जे काही मदत होऊ शकते ते सर्व आपण पोलीस विभागातर्फे, त्याचबरोबर सर्व जे जुडलेले पार्टनर्स आहेत त्यांच्यातर्फे आपण करून घेऊ। माझे सर्व पोलीस अधिकारी अंमलदार विनंती आहे त्यांनी सर्वांनी याच्यामध्ये आवर्जून सहभागी व्हावा। कोणी जे काही ठरलेला डेट आहे त्या डेटवर आपण उपस्थित राहू, आपल्या मेडिकल चाचणी आवर्जून करून घेऊ।